म्हणजे कुस्त्यांची तालीम, कोल्हापूर म्हणजे आखाडा, मैदानी खेळ, तलवारबाजी, दांडपट्टा आणि भालाफेक. आजच्या काळाची स्वसंरक्षणाची गरज. ही गरज आणि ही परंपरा जीवाच्या पलीकडे जपतायत सूरज ढोली. आणि आम्ही जपतोय खाद्य परंपरा, कल्चर करी कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरला आलं ना की जेवढे मटणाचे पदार्थ शिकून घेता येतील तेवढे शिकून घ्यायचे. म्हणूनच आम्ही मिरजकर कुटुंबियांकडे आलो. आता ते आपल्याला कुठचे पदार्थ शिकवतात ते बघूया. आपण आलोय मिरजकर फॅमिलीकडे आणि ही आहे नेहा मिरजकर आणि सासूबाई. आपलं काय नाव आहे? प्रमिला. प्रमिला मिरजकर. ओके, दोघींचंही आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि अतिशय सुंदर असं यांचं घर आहे. खूप म्हणजे लाघवी प्रेमळ तर आहेच घर, पण डेकोरेट पण खूप सुंदर केलंय. कोणी केलंय? तुम्ही केलंय? अहोंनी केलंय? नाही, माझे मिस्टर इंटिरियर डिझायनर आहेत. हो, त्यामुळे त्यांना आवड आहे. आणखी ते फारच म्हणजे आमचं भरपूर वर्षापासून चाललेलं आहे की थोडं थोडं काय पण असलं की थोडं व्यवस्थित करायचं. आणखीन त्यामुळे सगळं श्रेय त्यांना जातं. क्या बात आहे. खूप अगदी असं ड्रीम हाऊस असावं ना, तर तसं त्यांचं घर आहे कोल्हापुरात. आणि हा एरिया काय येतो? आर के नगर. आर के नगर. हो, आर के नगर मध्ये. आणि मला सांगा, दोघी जणी काय करता? तुम्ही काही व्यवसाय? नाही, मी ट्युशन्स घेते. टीचर्स म्हणजे मुलं येतात माझ्याकडे, ट्युशन्स घेते मी. आणखीन केक्स वगैरे बनवते. त्यामुळे कुणाचा वाढदिवस वगैरे असतो तर मग मी घेऊन जाते त्यांच्या बर्थडेला. आणि आता मला सांगा की तुम्ही मूळच्या इथल्याच आहात का? राधानगरी तालुक्यामध्ये तारळे म्हणून गाव आहे, खेडेगाव आहे. हां, तिथून आलेली. आणि तुम्ही कुठच्या आहात? मी कर्नाटक हुबळी करून आली आहे मी. त्यामुळं टिपिकल कन्नडा. मग कर्नाटकी कशिदा येतो की नाही? कशिदा येतो पूर्वी. म्हणजे ते केक वरती जे डिझाईन लागतं ना करायला, पेस्ट्रीज वरती, तर त्या ऍक्च्युअल कशिदा करतात त्याच्यावरती डिझाईन. पण आणखी नाही काय काही छान त्या जशा गोड असतात तेवढ्या गोड टीचर एकतर लक्की आहेत बाबा स्टुडंट्स. तर खूप कोणाच्या तरी आठवणी आहेत तुमच्या एवढ्या गोडपणाच्या आठवणी. कोणी काय सांगितलंय बघूया ना. मला आई तर प्रश्नच नाही, अतिशय उत्कृष्ट स्वयंपाक करते. पण मिसेस सुद्धा मला तशीच मिळाली. लहानपणापासून आईच्या हातचं खाऊन खाऊन जी तब्येत होती तीच माझी पुढे मेंटेन झाली. याच्यामध्येच तिचं स्किल समजतं. अदरवाईज थोडं बारीक झालं असतं किंवा काय झालं असतं तर फरक कळाला असता. लहानपणीची आठवण म्हणजे मी शिकायला मुंबईला होतो, जे स्कूल ऑफ आर्टला. तिथं मग मी हॉस्टेल होतो 2 वर्ष. मग तिथलं हॉस्टेलचं खाल्ल्यानंतर आईच्या हातची खरी चव काय असते, त्याची किंमत काय, हे मला तिथं कळालं. बऱ्याचदा असं व्हायचं की गावाकडनं कोणतरी यायचं आणि म्हणजे कोल्हापूरकडून, त्यावेळेला ती आमची म्हणायची पद्धत, गावाकडून कोणतरी आली तर त्याच्याबरोबर आई काय तर करून पाठवायची. आणि लिटरली यू वॉन्ट बिलीव्ह की आमच्या कॉलेजला अख्ख्या भारतातली विद्यार्थी असायचे. पण चंदनचा डबा आलाय म्हटला की त्यांचं दुपारचं मेसला जाणं कॅन्सल व्हायचं आणि त्या डब्यावर सगळे अटॅक करायचे. मला एखादा छोटासा पदार्थ मिळायचा खायला. पण तेव्हापासून मी खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप सुखी आहे. लग्न ठरलं. लग्नानंतर माझी मिसेस ही हुबळीची, कर्नाटकातली, आम्ही महाराष्ट्रातले. परंतु हुबळी तसं म्हटलं तर जवळपास आहे, मराठीचा त्याला टच आहे. पण तिच्या हातची साऊथ इंडियन जी रेसिपीज आहेत त्यासुद्धा खूप ती चांगल्या बनवते. त्याची एक व्हरायटी मला माझ्या लाईफस्टाईलमध्ये ॲड झाली. बायकोबद्दलही झालं आणि आईचं पण कौतुक करून झालेलं आहे. तर आता पदार्थ दोघींकडनं शिकूया आपण. दोघींचेही नॉनव्हेज आहेत ना? हो ना? ओके, मग एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर सासूबाईंपासून सुरू करू. हो नक्की. चालेल ना? हो नक्की. मोठ्यांचा आशीर्वाद. हो नक्कीच. ते तर असायला पाहिजे. आणि आता काकू आपल्याला बर्ड नेस्ट शिकवतात ना, म्हणजे चक्क घरटं, पक्ष्याचं घरटं. म्हणजे तयारी काय काय ते नीट बघूया. बर्ड नेस्ट आपण शिकतोय. तर साहित्य लिहून घ्या. खिमा, कुस्करलेला बटाटा, दूध, कव्हरेसाठी शेवया, 2 अंडी, कांदा फोडणीसाठी, मीठ, तिखट, हळद, आलं लसूणची पेस्ट, तेल फोडणीसाठी आणि गरम मसाला. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. आणि जो आपल्याला खिमा आधी लागणार आहे तो आधी आपण करून घेऊ. हो ठीक आहे. मटन खिमा आहे ना? हो, मटन खिमा. मला वाटतं चिकन खातच नाही का कोल्हापूर? नाही, खातात खातात ना? हो. चिकनच्या खिमात सुद्धा चालते.
जर केलं तर म्हणजे चालेल चालेल. पण करायचं मटण किमा. मटण खेळायचं टाकायचं. काकू तुम्ही कुठून शिकलात हा पदार्थ? तसं म्हणजे आता मी मैत्रिणीकडे एकदा गेले होते, हा तिच्याकडे मी बघितला होता, पण जरा मला आवडला तो. म्हटलं कसा करतात काय बघितलं आणि मी घरी केला. घरी केल्यावर सगळ्यांना म्हणजे घरातल्यांना खूपच आवडला. त्यामुळं मग मी त्यात जास्तच इंटरेस्ट घेऊन वरचेवर करायले. मग असं सगळीकडे माहिती झालं की उभारण्याचं म्हणजे माझी स्पेशालिटी झाली ती. कांदा लाल करून घ्या थोडासा, मग आपण किमा घालायचा ना? हो मग किमा. कांदा थोडा लाल. आता आलं लसूण पेस्ट घाला. आलं लसूण मध्ये मिरची पण आहे का? नाही नाही मिरची नाही, आलं लसूण आणि कोथिंबीर. कोथिंबीर. कोथिंबीर, आलं लसूण आणि कोथिंबीर ही सगळी लागेल ना? सगळी लागणार. आता लाल तिखट आणि हळद. अच्छा, हे लाल प्लेन तिखट आहे ना, म्हणजे चटणी नाही आहे? नाही चटणी, कोल्हापुरी चटणी. ही कोल्हापुरी चटणी आहे? हो हो. अच्छा, मग ही बऱ्यापैकी तुम्ही बारीक छान दळून मिळाली आहे तुम्हाला ना? सांगा हो मला काकू कितपत ते. अजून एक चमचा तरी. म्हणजे एवढं? हो हो, कोल्हापुरी लोक तिकडच खातात ना, त्यामुळे जरा चरचरीतच लागतंय. भीती वाटते की हो, पण पुरे पुरे पुरे. आता मीठ आणि हळद. मीठ आपण खिम्याच्या अंदाजाने? हो खिम्याच्या अंदाजाने अर्धा चमचा लागेल ना? हो. आणि कारण का त्या बटाटा घालायचा ना त्यामुळे जरा तिखट आणि मीठ जरा जास्तच घालायचं. आणि गरम मसाला किती? आणि गरम मसाला एक अर्धा पाऊण चमचा. हो घाला, अजून थोडा. फ्रेश आहे एकदम गरम मसाला, मस्त. आता किमा, मटण किमा छान हे करून घेतलंय बारीक. सगळं परतून घेऊन मग किमा घालायचं. थोडंसं किंचित पाणी घालायचं वर झाकणीवर ठेवून आणि 10 मिनिटांमध्ये शिजतो किमा. तर आता जोपर्यंत किमा शिजतो तोपर्यंत एक मला खूप आवडलेली गोष्ट सुनबाईंनी सासूबाईंचं केलेलं कौतुक. तर आपण बघूया ना काय म्हणतात सुनबाई. परवा तरी असं झालं की मला बनवायचे होते, एक डिश बनवायचं होतं आणि मला लक्षात येत नव्हतं, पण शिकलेले मी आधी, पण पटकन लक्षात ते असले जवळ की मग पटकन सांगायला किंवा गायडन्स द्यायला असतात ते जवळ. पण त्यावेळेला फोन मी ट्राय करते आणि फोनवर पण अजिबात लागायला तयार नाही. म्हटलं अरे बापरे, त्यांनाही तेव्हा असतात, आणखी आता कुठे गेले मला इतकं हे झालं, डिस्टर्ब झाले मी की का लागत नाही. आणखी थोडं त्यासाठी मला वेळ नव्हता आणि लवकर ते डिश बनवायची होती मला. तर त्यांना फोन मी केला, आणखीन मग नंतर ते होते बाहेर. म्हटलं नॉनव्हेजचं डिश आपण रस्त्यावर कुठे ते आहेत बिझी होते, तर त्यामुळे त्यांना मी सांगू शकत नव्हते. मग ते पटकन घरी आले आणि म्हणते काय झालं, कशाला फोन केलेलीस, पटकन सांग तुला काय पाहिजे आहे. तर त्यांनी मला रेसिपी बनवून म्हणजे सांगितलं कसं गायडन्स दिला आणि त्याप्रमाणे मी केलं आहे. आणि माझ्या मित्रांच्यासाठी म्हणजे जेवायला बोलवलेलं त्यांच्या आपल्या घरी, त्यामुळे तो डिश मला ते बनवायचा होता. तर ते इतकं आवडीनं खाल्ले आणि त्यामुळे म्हणलं त्यांच्या ॲब्सेन्समध्ये म्हणलं की किती अवघड होते, कधी कधी काहीतरी पाहिजे असतं की ते नसते की, मग त्यामुळे असं वाटतं की असायला पाहिजे सारखे आपल्याबरोबर. खूप छान वाटलं सुनबाईंचं बोलणं ऐकून, कारण खरंच मला असं वाटतं की घराघरांमध्ये अशाच सासूबाई असाव्यात आणि प्रत्येक सुनबाईचा असा आढावा तिच्या वाचून, म्हणजे ते नातं असं छान घट्ट होत जाईल, होय की नाही? बरोबर. तर आता काय करायचं, खिमा झाला असेल ना आता? हो झालाच आता. मस्त शिजला. आता यामध्ये बटाटा मिक्स करायचा. अच्छा, गॅस बंद करून? हो गॅस बंद. ओके. आणि अंड्या नंतर घेणार? हो आता हे थोडंसं थंड झालं ना किंवा अंड्याच्या वर याचं कव्हर करायचं. अच्छा, हे लावणार अंड्या? हो अंड्याच्या वर लावणार. मग जरा गार करून घेऊया मिश्रण. खिमा आणि बटाटा जे आपण मिश्रण गार केलं तर ते आता घेतलेलं आहे आणि अंडी उकडलेली घेतलेली आहेत सोलून अख्खी. काय करताय आता मला बघू दे ना. आता हे अंडं घ्यायचं, त्याच्यावर हे अंडं आणि बटाटा जे मिक्स केलेला आहे ना, खिमा आणि बटाटा, तर त्याच्यावर असं अंड्याचं कोटिंग करायचं. अंड्यावर टाकायचं अंड पूर्ण? अंड्यावर पूर्ण खिम्याचं आणि बटाट्याचं कोटिंग करायचं असं सगळ्या बाजूनी? हो सगळ्या बाजूने. पण हा एकदम पार्टीचा पदार्थ आहे? पार्टीचा स्नॅकचा पदार्थ आहे. आणि हे सर्व करताना म्हणजे असंच ठेवायचं का? एकामध्ये 2 करायचे आणि ठेवायचं आणि त्याला मिरे आणि लवंग लावून जरा असं पिल्लाचा भास करायचा. घरट्यामध्ये पिल्लं बसलेले आहेत. बरं बघूया कशी कलाकारी होते. दुधाचा का हात लावतो आपण? दुधाचा किंवा कॉर्नफ्लॉवरचं पातळ पेस्ट जरी घेतले ना तरी चालते. हवंय का अजून? हा अजून थोड्या पाहिजे.
अच्छा, हे त्याच्यावरती असं चिकटवत कोटिंग जायचं. करायचं हे. ओके. मग समजा दुधाने नाही, एक्सपर्ट लोकांना जमेल, पण नवशिके आमच्यासारखे आहेत हं. त्यांना जमताना कॉर्नफ्लॉवरची पातळ पेस्ट जरी घेतली ना हं. तरी चालते. ओके. आणि हे काय करायचं आता, डीप फ्राय करायचं? आता डीप परतायचं. डीप फ्राय म्हणजे खूप पण नाही. अच्छा. वरचा खिमा आणि हे शेवई आहे ना, सुटलं हे जरा नाही भाजायला पाहिजे. आणि जास्त पण तेलामध्ये असं नाही करायचं. तर आता ते कशा पद्धतीनं हे तळायचंय, किती कमी तेलामध्ये ते बघूया. आमचे हे नेस्ट तयार झालेलं आहे आणि आता ते शॅलो फ्राय होत आहे. कसं करायचं खरंच तुमच्याकडनं नीट शिकायला पाहिजे, पण हे प्रॅक्टिसने जमेल आपल्याला. सगळ्या बाजूनी करायला लागेल ना होय. फक्त? असं परतायचं ते पण हां थोड्या थोड्या वेळानं. हां. मला वाटतं आता ह्याच्यानंतर फक्त सर्व करायचं, म्हणजे डेकोरेशन बाकी आहे. डेकोरेशन फक्त ना, हे रेडी झालेलं आहे. हो. तर साहित्य कृती घ्या आणि त्याच्यानंतर ते फक्त मध्ये कट करून सर्व करायचं. ते सजावट प्रत्येकाने आपापल्या जसं जसं आपल्याला सुचेल तर त्याप्रमाणे करायचे. तर आत्तापर्यंत आम्ही काय काय केलं त्याचं साहित्य आणि कृती. बर्ड्स नेस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, शेवया, उकडलेली अंडी, मटन खिमा, उकडलेला बटाटा, कांदा, मीठ, तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट, तेल आणि गरम मसाला. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, कोल्हापुरी तिखट, मीठ आणि हळद घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये गरम मसाला, मटन खिमा आणि पाणी घालून मिश्रण 10 मिनिटं शिजवून घ्यावं. त्यामध्ये उकडलेला बटाटा घालून एकजीव करून मिश्रण थंड करून घ्यावं. उकडलेलं अंड घेऊन त्यावर उकडलेल्या खिम्याचं आवरण तयार करावं. त्यावर शेवयांचं आवरण दुधाच्या साहाय्याने लावून घ्यावं. ही अंडी थोड्याशा तेलामध्ये खरपूस तळून घ्यावी.